नमस्कार. VRSच्या वयातले BRS मध्ये जात आहेत. आता या VRS घेण्याच्या वयामध्ये BRS मध्ये जाऊन यांना काही साध्य करता येणार आहे का, हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण वापरली जाते, याला फक्त म्हण म्हणूनच घ्या, बाकी कुठलं काही त्यात वाद घालण्याची गरज नाहीये. आमच्याकडे सहजपणे असं म्हणतात की विटाळ गेलेल्या बाईला लेकरं होत नसतात, कारण प्रजोत्पादनाचा एक विशिष्ट काळ असतो, त्यानंतर होत नाहीत. आता नव्याने तंत्र विकसित झालंय, अनेक प्रकारे त्याला करता येऊ शकतं, पण हे एक विशिष्ट वय अथवा विशिष्ट कालावधी उलटून गेला की पुन्हा प्रजोत्पादन करता येत नसतं. आता प्रजोत्पादन हा शब्द उत्पादन क्षमता अशा अर्थानेही घ्यायला पाहिजे. म्हणजे काहीतरी रिझल्ट देता येतो का हे बघितलं पाहिजे. असा रिझल्ट देता येऊ न शकणारा वर्ग, म्हणजे ज्यांनी आयुष्यभर काम केलंय आणि रिझल्ट देता येऊ शकलेले नाहीत, असा वर्ग महाराष्ट्रातून नुकत्याच राष्ट्रीय झालेल्या BRS मध्ये जाऊ लागलेला आहे. आता या सगळी करून भटकंती करून 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 गेलेला वर्ग BRS मध्ये गेला तर BRS ला यश देऊ शकेल का? म्हणजे भारत राष्ट्र समिती, BRS म्हणजे जी पूर्वी TRS होती, तेलंगणा राष्ट्र समिती. तेलंगणा राष्ट्र समिती BRS झाली आणि त्यांना आपला विस्तार महाराष्ट्रात करावा वाटू लागला आणि या महाराष्ट्रातल्या विस्तारामध्ये अनेक मंडळी सामील व्हायला दाखल झालेली आहेत. अर्थात वेगवेगळ्या पक्षातील ही नाराज मंडळी आहेत, ज्यांना आता BRSचा आधार मिळालाय. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, हा शब्द जसा आपण वापरतो, हे वाक्य जसे वापरतो ना, आता राजकारणी ज्यास कोणी नाही त्यास BRS आहे असं म्हणावं लागेल. कारण आता या मंडळींचा सगळ्या पक्षांचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आता यांची निकाल देण्याची क्षमता, उत्पादन क्षमता संपलेली आहे आणि ही माणसं VRSच्या वयामध्ये BRS मध्ये जाऊन बसू लागली आहेत. BRSनं खास करून तेलंगणाशी जोडलेल्या महाराष्ट्रामध्ये, खास करून सीमावर्ती भागामध्ये जास्त फोकस केलाय. कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्याच्या सीमारेषा बऱ्यापैकी एका ठिकाणी मिळतात आणि कुठे मिळत नसतील तर त्या जवळजवळ आहेत. म्हणजे लातूर जिल्ह्यापासून तेलंगणाही तेवढंच जवळ आहे आणि कर्नाटकही तेवढंच जवळ आहे. नांदेड जिल्ह्याच्या सीमा तेलंगणालाही लागतात, कर्नाटकालाही लागतात. त्यामुळं या सगळ्या राज्यातल्या लोकांचा महाराष्ट्राकडं जास्त फोकस असतो आणि इथे हे व्हावं, लोकांशी संपर्क व्हावा यासाठीचे प्रयत्न केले गेलेले असतात. BRSला महाराष्ट्रात प्रवेश करताना नांदेड, लातूर आणि काही लोकांना सगळ्यांचीच भूमी असलेलं छत्रपती संभाजीनगर, म्हणजे हे सगळ्याच पक्षांची प्रयोगभूमी आहे. काही प्रयोग करायचा असला की छत्रपती संभाजीनगरवर तो करावा असं बऱ्याच जणांचं चालतं. म्हणजे महाराष्ट्रात खासगीकरणाचे प्रयोग झाले तेही छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये झाले. तसा इथे एक प्रयोगभूमी आहे. छत्रपती संभाजीनगर एक असं शहर आहे जिथे सगळ्याच पक्षाचे नेते असतात. तसं बीड एक आहे महाराष्ट्रातलं शहर अजून, जिथं सगळ्या पक्षाची, काही तर राष्ट्रीय अध्यक्ष पण असतात, म्हणजे काही राष्ट्रीय पक्ष पण बीडला स्थापन झालेले आहेत. तसा BRS आता आपल्या पक्षाची वाढ करण्यासाठी इकडे येऊ लागलाय. पण यांच्या हाती कोण लागलाय? तर यांच्या हाती अशी माणसं लागलीत ज्यांची राजकारणातील उपयोगिता आणि उपद्रव क्षमता संपलेली आहे. म्हणजे ज्यांची उपयोगिता संपली आहे, उत्पादकता संपलेली आहे आणि त्यांना आता आपल्या उत्पन्नाची चिंता आहे, अशा सगळ्यांना BRS टार्गेट करताय आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये घेत आहे. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीमचं वय ज्यांचं झालेलं आहे अथवा राजकारणातील स्थिती ज्यांची झालेली आहे, अशा लोकांना आता दाखल व्हावं लागतंय BRS मध्ये. उदाहरण म्हणून काही सांगतो तुम्हाला मी. अशी काही माणसं आहेत, म्हणजे आमच्या उदगीरमध्ये एक माजी आमदार पटवारी आहेत. त्या माजी आमदार पटवारींचा, यावर मी तुम्हाला बोललोय पण या सगळ्या पक्षांतर करणाऱ्या लोकांच्या विषयी, यांचा आता प्रवेशाचा कोणता पक्ष उरलाय का, हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे.
म्हणजे एकदा आमदार झाले आणि पुन्हा कधीच आमदार होऊ शकले नाहीत असे पटवारी सगळेच पक्ष चाचपत गेले, हाताला काही सापडतंय का बघत गेले. त्यांनी जेवढ्या निवडणुका लढल्या त्यापेक्षा जास्त पक्षात त्यांनी काम केलंय असे पटवारी BRSच्या हाताला लागलेले आहेत. आता ते BRS सोबत काम करून ज्यांना उदगीरमध्ये आपल्या स्वतःला पुन्हा आमदार करता आलं नाही, नव्हे आपल्या मर्जीतला आमदार निवडून आणता आला नाही, असे पटवारी आता BRSच्या हाताला लागलेत. म्हणजे पटवारींचं खरं तर VRSचं वय आहे, ते BRSचं काम करणार आहेत. दुसरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 2 वीर यांच्या हाताशी लागलेले आहेत, ज्यांच्या दोघांच्या प्रवेशाची चर्चा झाली. एक वैजापूरचे चिकटगावकर, जे पूर्वी भाजपमध्ये होते. ते भाजपमध्ये यासाठी आले होते की वैजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप तिकीट देईल, पण ऑलरेडी भाजपमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. म्हणजे तिथे जाधवांनी तिकीट घ्यायचं, जाधवात एकनाथ जाधवांनी घ्यायचं की दुसऱ्या JK जाधवांनी घ्यायचं, याबाबत संभ्रम आहे. समजा भाजपला मिळालंच तर मग तिथले ते नगराध्यक्ष झालेले त्यांनी वैजापूरच्या तिकीट मिळवायचं की अजून कोणाचा नंबर लावायचा, याविषयीचे वाद आहेत. मुळात वैजापूरची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आहे. तिथे विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत. चिकटगावकर भाजपात येताना शिवसेनेत फूट पडेल असं त्यांना वाटलं नव्हतं. ते तिकडे गेले. शिवसेनेचे आमदार भाजपशी पुन्हा सलगी करू लागले. त्यामुळं तिथले आमदार, तिथले प्राध्यापक आमदार पुन्हा तिकीट मिळवतील हे नक्की झालं. आता चिकटगावकरांना कळलं की आपली डाळ शिजणार नाहीये. राष्ट्रवादीत शिजली नव्हती, काँग्रेसमध्ये शिजली नव्हती, भाजपमध्ये अवघड झालं, शिवसेनेत संधी मिळणार नाही. अशा वेळेला त्यांना सोपा पर्याय वाटला निवडणूक लढवण्यासाठीचा, तो म्हणजे BRS, भारत राष्ट्र समिती, आणि गेले BRS मध्ये निघून ते. आता त्यांना तिथे आमदारकी लढवताना या सगळ्या रगाड्यामध्ये कितपत यश मिळेल याही शंका आहेत. दुसरं एक नाव आहे ते म्हणजे हर्षवर्धन जाधव. अब वो ऐसा कौन सी पार्टी बची है जिसमें हर्षवर्धन नहीं गए? ऐसी कौन सी पार्टी बची है? ते भाजपचे जावाई होते, ते मनसेत गेलेले होते, ते शिवसेनेत गेलेले होते. तळ्यात मळ्यात करत कधी मनसेत, कधी बाहेर, कधी अपक्ष, कधी स्वतःचाच पक्ष, अशा वेगवेगळ्या भूमिकात राबलेल्या हर्षवर्धन जाधवांना त्यांच्याच हक्काच्या विधानसभा मतदारसंघात एका सामान्य कार्यकर्त्याने पराभूत केलाय. खरं तर कौटुंबिक कलहाने वैतागलेले हर्षवर्धन जाधव, ज्यांना आता यश मिळणं शक्य नाही आहे, ज्यांच्यावर दुसऱ्या आपल्या जीवनसाथीशी सुद्धा वाद केल्याचा आरोप आणि पोलीस ठाण्यात फिर्याद झालेली आहे, असे हर्षवर्धन जाधव आता ॲक्च्युअली VRSच्या वयामध्ये आलेले आहेत, व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीमच्या वयामध्ये आलेले आहेत. आता त्या स्कीममध्ये जाण्याच्या ऐवजी त्यांना वाटलं की आपण BRS मध्ये गेलं पाहिजे आणि ते BRS मध्ये प्रवेश घेऊन एक नवी ताकद उभी करण्याचा प्रयत्न करतात. मुळात तेलंगणा राष्ट्र समितीची भारत राष्ट्र समिती होताना त्यांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या माणसांची आवश्यकता होती. त्यांनी महाराष्ट्रात तर तुफान जाहिराती करायला सुरुवात केली आहे की आम्हीच कसे पहिल्यांदा करतो. मला तर तेलंगणाच्या जाहिराती महाराष्ट्रात बघून ते राव मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की तेलंगणाचे हा प्रश्न पडायला लागलाय. पण हे सगळे आता वेगवेगळ्या प्रकारे ही जी सगळी मंडळी आहे ज्यांची उत्पादकता संपलेली आहे, राजकारणातली उपयोगिता संपलेली आहे, उपद्रव मूल्य संपलेलं आहे, अशा सगळ्या माणसांना घेऊन अशांची फौज गोळा करून ते पुन्हा उभं राहणार आहेत का, हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. तुमच्याही समोर असा प्रश्न असेल, यापैकी यशस्वी होईल असं तुम्हाला कोणी वाटत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.